खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय। 50% पेक्षा जास्त नागरिकांचं अन्न वडापाव आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी वडापावचा अपमान करू नये। वडापाव आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे। फडणवीसांना का पोटात दुखते असा सवालही त्यांनी उपस्थित केला। मुंबईतल्या उपनगरातल्या 50% जास्त लोकांचं, चांगल्या लोकांचं दुपारचं अन्न हे वडापाव आहे। झुणका भाकर आहे जी शिवसेनेनं सुरू केली। हे देवेंद्रजींना माहीत आहे का? नाही, पण चांगल्या कामावर तंगडी वर करायची हे त्यांचं काम आहे। वडापावचा अपमान करू नका। वडापाव हे आता महाराष्ट्राचा ब्रँड आहे आणि तो बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेमुळे झाला आहे। ही पोटदुखी आहे का तुमची? तुम्ही काय दिलं सांगा ना, तुम्ही काय दिलं? वडापावाची मज्जा उडवायचं कारणच नाही, उलट तुम्ही मराठी माणसाचा अपमान करण्याचं काम सातत्यानं संजय राऊत करतात। मराठी माणसाला बदलापूर अंबरनाथपर्यंत पाठवण्याचं काम कोणी केलं असेल तर संजय राऊत तुमच्या पक्षाने केलं। आज मुंबईमध्ये मराठी माणूस स्थिरावतोय, मराठी माणूस वाढतोय। त्याचं कारण आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी जे गृहनिर्माण धोरण आणलंय आणि ज्या ठिकाणी मराठी माणसाची घरं आहेत, ज्या ठिकाणी मुंबईकर राहतो त्याच ठिकाणी पक्की घरं देण्याची योजना देवेंद्रजींनी आणली। केशव उपाध्ये यांचा संजय राऊतांना टोला लगावण्यात आलाय। वडापाव नक्की जिंदाबाद होता, पण तो कधीच मातोश्रीवर पोहोचला नाही। मातोश्रीवर गोरगरिबांचा वडापाव नव्हे, परदेशी थाटाचा बर्गरच मानाचा पाहुणा होता। आता असे अग्रलेख लिहून उद्धव ठाकरेंचीच का अडचण करत आहात संजय राऊत असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।